हॅलो फ्रेंड्स, तर बघा विद्यार्थी मित्र की युनिट आणि मेजरमेंट नावाच्या लेक्चर मध्ये किंवा टॉपिक मध्ये आज आपण त्याचा जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट काय करणार आहोत आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा की नॅचरल सायन्स म्हणजे काय की नॅचरल सायन्स म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ सायन्स that is related with prediction, description and understanding of natural phenomena based on empirical evidences and observation. It consists of physics, chemistry, biology आणि चौथा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रो तो मॅथमॅटिक्स। का कारण विद्यार्थी मित्रो सायन्स मध्ये चार विषय स्पेसिफिकली असलेले पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्र ऍक्च्युअली आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स हे विषय शिकत असलो तरी सगळ्या विषयांचा प्रभाव हा सायन्सवर आपल्याला पडताना दिसतो। फिजिक्स इज द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर, इट इज द स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड अँड इट्स मोशन थ्रू स्पेस अँड टाइम अलॉंग विथ रिलेटेड कॉन्सेप्ट लाइक ई अँड फोर्स। ई अँड एफ म्हणजे काय एनर्जी अँड फोर्स। एनर्जी आणि फोर्सचा बघा एनर्जी आणि जो काय तुमचा फोर्स असेल त्या एनर्जी आणि फोर्सचा तुमच्यावरती प्रभाव पडत असलेला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्र बघा की हे जे लेक्चर आहे या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला काय केलं की नॅचरल सायन्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे ती तुम्हाला सांगितली। त्याच्यानंतर त्यामध्ये नेमके नॅचरल सायन्स मध्ये कोण कोण येतं विद्यार्थी मित्र फिजिक्स म्हटलं की फिजिक्स मधल्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, बायोलॉजी म्हटलं, केमिस्ट्री म्हटलं, मॅथमॅटिक्स म्हटलं की त्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ ब्रांचेस काय होतात इन्क्लुडिंग होतात। तर बघा की फिजिक्स म्हणजे काय तर आता बघा नॅचरल सायन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्र जर आपण मराठीमध्ये म्हटलं तर निसर्ग म्हणजे काय की नेचरला आपण निसर्ग असं म्हणत असतो आणि त्याच्यानंतर सायन्स म्हणजे काय तर त्याला आपण वैज्ञानिक किंवा विज्ञानाचा आधार असणारा असं आपण म्हणत असतो। बघा नॅचरल सायन्स म्हणजे काय इट इज द ब्रांच ऑफ सायन्स that is related with prediction. prediction म्हणजे काय तर तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करता आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला त्यातून काहीतरी प्रेडिक्शन निघतं तर त्याला आपण काय म्हणणार प्रेडिक्शन असं म्हणणार। म्हणजे एखादं तुम्ही भाकीत वर्तवू शकता टू प्रेडिक्ट म्हणजे काय की भाकीत वर्तविणे। त्यानंतर डिस्क्रिप्शन एखाद्या गोष्टीचा तुम्ही एखादा समजा लॉ आहे फिजिक्स मध्ये तर फिजिक्स मध्ये अदरवाइज म्हणण्यापेक्षा नॅचरल सायन्स मध्ये किंवा सायन्स मध्ये असलेला लॉ आहे त्या लॉचं तुम्ही एक्सप्लेनेशन करू शकता। त्यानंतर डिस्क्रिप्शन करू शकता। त्यानंतर अंडरस्टँडिंग ऑफ नॅचरल फिनॉमिना बेस्ड ऑन एम्पिरिकल एव्हिडन्सेस अँड ऑब्झर्वेशन म्हणजे ज्या काही नॅचरल फिनॉमिना आहेत त्या नॅचरल फिनॉमिनांचं एव्हिडन्सेस आणि ऑब्झर्वेशन तुम्ही काय करू शकता या माध्यमातून करू शकता। म्हणजे विद्यार्थी मित्र नॅचरल सायन्स म्हणजे काय तर इट इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट इज रिलेटेड विथ प्रेडिक्शन, डिस्क्रिप्शन अँड अंडरस्टँडिंग ऑफ नॅचरल फिनॉमिना बेस्ड ऑन एम्पिरिकल एव्हिडन्सेस अँड ऑब्झर्वेशन। देन वी हॅव टू टॉक अबाउट द नेक्स्ट पॉइंट इट कन्सिस्ट ऑफ बघा त्यामध्ये कोणकोणते विषय कन्सिस्ट होतात इट कन्सिस्ट ऑफ फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स। इट कन्सिस्ट ऑफ बघा इट कन्सिस्ट ऑफ फिजिक्स, biology, chemistry and mathematics. Then we have to talk about the definition of physics. Physics म्हणजे काय तर विद्यार्थी मित्र फिजिक्सला आपण भौतिकशास्त्र असं म्हणतो आणि फिजिक्स म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या घटनांना एक विज्ञानाचा सुसूत्र पद्धतीने असलेला आधार तुम्हाला पाहायला मिळतो। तर बघा फिजिक्स म्हणजे काय फिजिक्स इज द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचे काही बेसिक लॉ आहेत। विद्यार्थी मित्र बघा की सूर्य उगवणं, सूर्य मावळणं, त्याच्यामध्ये सन राईज होणं, सन सेट होणं बरोबर या ज्या काही स्पेसिफिकली गोष्टी आहेत किंवा इंद्रधनुष्याचे असणारे रंग त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा अशा काही नेचरमध्ये गोष्टी आहेत किंवा चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल बरोबर, खग्रास असेल, खंडग्रास असेल, अशी विविध प्रकारची जी ग्रहणं आहेत सोलार इक्लिप्स आणि ल्युनार इक्लिप्स असं ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा विद्यार्थी मित्र
नेचरचंच आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रो, निसर्गाला आपण चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी आणा, कितीही सायन्स डेव्हलप होऊ दे, पण जर निसर्गाची साथ नसेल तर कितीही इन्स्ट्रुमेंट शोधलात का? कारण विद्यार्थी मित्रो, जो मल्टीमीटर आपण लॅबोरेटरीमध्ये वापरतो तो निसर्गाच्या मॉइश्चरमुळे रीडिंग सुद्धा चुकीचं देत असतो. बघा की फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स इज द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर. इट इज द स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड and its motion through space and time along with related concept like energy and force. म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड. फिजिक्स हे काय आहे तर एक फिजिकल वर्ल्ड असतं. म्हणजे काय की त्याला आपण एक भौतिक जग असं म्हणत असतो. तर इट इज द स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड. फिजिकल वर्ल्ड म्हणजे काय की फिजिक्स हे फिजिकल वर्ल्ड आहे. फिजिक्स हे काय आहे? फिजिकल वर्ल्ड आहे, भौतिक जग आहे. इट इज द स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड अँड इट्स मोशन थ्रू स्पेस अँड टाइम. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही पार्टिकल असतील तर त्या पार्टिकलची मोशन कशी होणार? तर त्या पार्टिकलची मोशन स्पेस आणि टाइमच्या माध्यमातून होणार. फिजिक्स इज द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर. इट इज द स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड अँड इट्स मोशन थ्रू स्पेस अँड टाइम along with related concept like energy and forces. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी नॅचरल सायन्स म्हणजे काय, त्यानंतर नॅचरल सायन्स मध्ये कोणत्या ब्रांचेस येतात तर फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आणि फिजिक्स म्हणजे काय तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहे. धन्यवाद.